गुड मॉर्निंग एव्हरीवन. आवाज येतोय? हॅलो चेक. हॅलो. येस राईट. ओके, व्हेरी गुड. सो लेट स्टार्ट द टुडेज लेक्चर. पहा, लक्ष द्या. ओके, गुड मॉर्निंग एव्हरीवन. झालं सर्व राईट? लक्ष्मी वगैरे झाला का? येस. ओके, चलो. सो लेट स्टार्ट. कुठपर्यंत डिस्कशन चालू आहे आपलं? कुठपर्यंत डिस्कशन चालू आहे? ओके, व्हेरी गुड. आर्क झालाय. ओके, चलो. आहे लक्षात म्हणजे? ठीक आहे ना लक्षात? थोडं थोडं. ओके, तर पहा आता लक्ष द्या. आर्क झालेलं आहे आपलं. त्याच्यामध्ये आपण पाहिलंय मेजर आर्क, मायनर आर्क. ज्या बाजूला सेंटर असतो तो कोणता आर्क असतो सांगा? न्यू ग्रुप. कोणता न्यू ग्रुप? मेजर आर्क. व्हेरी गुड, राईट. अँड अनदर विल बी मायनर आर्क, राईट. ओके, तर त्याच्यानंतर जर सेकंड जर डायमीटर मधून गेली, सॉरी सेंटर मधून गेली म्हणजे तो डायमीटर असेल. अँड द डायमीटर डिवाइड्स द सर्कल इंटू 2 इक्वल पार्ट्स विच आर कॉल्ड ॲज सेमी सर्कल, राईट. देन वी सॉ द सेंट्रल अँगल झालं नाही ना आपलं? सेंट्रल अँगल विषयी आपण डिस्कस केलं नव्हतं, राईट? ओके, हो. तो सेंट्रल अँगल पहा. मेजरमेंट ऑफ अँगल आणि सेंट्रल अँगल. पहिल्यांदा सेंट्रल अँगल म्हणजे काय? द अँगल हुज व्हर्टेक्स लाइज ऑन द सेंटर किंवा हुज व्हर्टेक्स इज सेंटर. असा अँगल ज्याचा व्हर्टेक्स सेंटर आहे. व्हर्टेक्स, अँगलचा व्हर्टेक्स म्हणजे काय? की हा असतो अँगलचा व्हर्टेक्स. इफ दिस इज अँगल ए बी सी.
So we draw an angle such that its vertex lies on the center of the circle, then this angle will be called as a central angle. Now also central angle will also divides the circle into two equal parts. This will be minor arc, this will be major arc. सेंट्रल अँगल म्हणजे नथिंग बट हे काय आहे, या कॉर्डला पहा, ही जी लाईन सेंटर सर्कलला डिवाइड करणार होती, तर असा इथून एक आर्क झाला, पहा लक्षात घ्या, हा एक आर्क झाला आणि हा बाजूचा एक आर्क झाला, हा मायनर आर्क झाला, हा मेजर आर्क झाला. मग याच्यामध्ये प्रॉपर्टी काय आहे, राईट? आज स्टुडंट खूप कमी दिसत आहेत, मे बी गावाकडे वगैरे गेले असतील ते. आता उद्या लगेच शनिवार रविवार, मला वाटलंच ते निवांत होणार स्टुडंट, त्याच्यामुळे जरासं, पण ठीक आहे, चला घ्या सुट्ट्याचा आनंद घ्या. ऑनलाईन पासून थोडस दूर गेलात तर मला सुद्धा बरं वाटेल, माहितीये का? ऑनलाईन पासून जर दूर गेलात, थोडस फ्रेश व्हा घरी, किंवा जर समजा तुम्ही गावाकडे वगैरे असाल तर एखादे दिवस शेतामध्ये घाला, बघा किती छान वाटतं नेचरमध्ये. मोबाईल वापरायचाच नाही बिलकुल, बघा किती भारी वाटतं, राईट? सो अशा पद्धतीने जरी एखादी दिवस तुम्ही ऑफ घेतलात तर काही प्रॉब्लेम नाही, राईट? ओके सर, संडेला एक्झाम नको, ठीक आहे. संडेला पहा, लक्ष द्या, चॅप्टर पण कम्प्लीट झालेला नाहीये. सो आय एम थिंकिंग एक्झामच्या ऐवजी कुठले तरी प्रॉब्लेम टाकतो मी सर्कल वरती, जेवढे हे झाले तेवढे ऍज अ होमवर्क, राईट? सो ते करा, कारण पोर्शन पण तेवढा कम्प्लीट झालेला नाहीये, तो पेपर काढायला पण अवघड जाणार, राईट? सो आय विल पोस्ट द एक्स्ट्रा प्रॉब्लेम ऍज अ होमवर्क, राईट? ओके, ठीक आहे. तर पहा, आता लक्ष द्या की हा जो आर्क आहे, हा जो मायनर आर्क आहे आणि हा जो मेजर आहे. सो प्रॉपर्टी ऑफ द सेंट्रल अँगल इज द मेजरमेंट ऑफ द सेंट्रल अँगल. सपोज इफ दिस अँगल इज थीटा, then arc, suppose this is our arc ABC and this is a major arc ADC. So measurement of the arc ABC is equal to the measurement of the angle, central angle ABC मध्ये central angle कोणता आहे, हा आहे AOC, right? Because this is a minor arc and we know that this will be, whole angle will be 360, therefore this is a 360 minus theta, therefore I can write the measurement of major arc, measurement of major arc is equal to 360 minus measurement of minor arc. पहिल्यांदा मेजरमेंट ऑफ मायनर आर्क ऍक्च्युअली काय लिहिलं, हे तर नावात लिहिलं मी, हे तर नाव आहेत, पण मेजरमेंट ऑफ मायनर आर्क इज इक्वल टू काय आहे, मेजरमेंट ऑफ कोणता अँगल, सेंट्रल अँगल, राईट? अँड मेजरमेंट ऑफ मेजर आर्क, या डायग्राम मध्ये मेजर आर्क कोणता आहे सांगा आपल्या डायग्राम मध्ये, राईट? व्हेरी गुड, very good, right? So measurement of arc ADC will be 360 minus measurement of minor arc is ABC, right? So write it down like this. First of all लिहा प्रॉपर, आधी सेंट्रल अँगल ची डेफिनेशन लिहा, आधी सेंट्रल अँगल ची डेफिनेशन लिहा, लिहा. An angle whose vertex is the center of circle, सेंट्रल अँगल ची डेफिनेशन लिहायची आधी. An angle whose vertex is a center of a circle, whose vertex is a center of circle is called
central angle is called a central angle. Then write down the measurement of minor arc. मी लिहून सांगतोय ना, आता फोटो कुठे सेंड करणार, मी सांगतोय की डेफिनेशन. पहिली डेफिनेशन सेंट्रल अँगलची बघा. an angle whose vertex is the center of circle is called central angle, right? An angle whose vertex is the center of circle is called central angle. Then write it down. The measure of a minor arc is the measure of a minor arc is the. नेक्स्ट पॉइंट मध्ये लिहायचंय, the measure of a minor arc is the measure of its central angle, measure of its central angle. Measure of its central angle. परत एकदा रिपीट करतोय, द मेजर ऑफ अ मायनर आर्क, हेच इथे लिहिले ते, मेजर ऑफ मायनर आर्क, मी सेंटेन्स मध्ये सांगितलं फक्त, इज इक्वल टू मेजर ऑफ इट्स सेंट्रल अँगल, मेजर ऑफ इट्स सेंट्रल अँगल. मेजर ऑफ इट्स सेंट्रल अँगल. त्याच्या पुढचा नेक्स्ट पॉइंट लिहा, त्याच्या पुढचा नेक्स्ट पॉइंट लिहा, मेजर ऑफ मेजर आर्क, मेजर्स ऑफ मेजर आर्क, मेजर्स ऑफ मेजर आर्क. बरेच विद्यार्थी परत मला विदाउट रोल नंबर दिसत आहेत. मेजर ऑफ मेजर आर्क is equal to 360 minus, is equal to 360 minus, is equal to 360 minus, is equal to 360 minus measures of minor arc, measures of minor arc. राईट. ओके नेतल, रिसीव्ह झालेली आहे. राईट. रोल नंबर तुला ऑलरेडी भेटलेला आहे ना? ओके. नेक्स्ट वीक पासून आपली सिस्टीम ऑटोमॅटिक होते, म्हणजे सॉफ्टवेअर बेस्ड होते, त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम. रोल नंबर नाही का भेटला? ओके, मला मेसेज कर नेम आणि ओके मी टाकायला होतो. ठीक आहे. बर, हे डायग्राम काढा आणि हे लिहून घ्या. हे डायग्राम काढा आणि हे लिहून घ्या. ओके ठीक आहे, नो प्रॉब्लेम. लिस्ट अपडेट करूया आपण. ओके.
झालं का लिहून? Yes, tomorrow will be holiday. नागरगोजे सुदर्शन, तुला रोल नंबर आहे की रे? संकेत पडिले, जर रोल नंबर नसेल तर रोल नंबर घे. हाके भाऊराव, दत्ता कामने, अबू सुफियान पटेल. संडेच्या एक्झाम बद्दल सांगितलं मी. संडे विल बी, आय विल पोस्ट एक्स्ट्रा प्रॉब्लेम फ्रॉम दिस चॅप्टर, राईट. आणि चॅप्टर कम्प्लीट झाल्यावर एक्झाम होईल, राईट. ओके, झालं का? डन. त्याच्या पुढे एक लिहा, त्याच्या खाली हे झाल्यानंतर, द मेजर ऑफ सेमी सर्कल इज 180 डिग्री. झालेली आहे आपली त्याच्यावरती मंगेश. लिहा, त्याच्यानंतर लिहा, मेजर ऑफ सेमी सर्कल इज 180 डिग्री. मेजर ऑफ semicircle is 180 डिग्री. यस. नाही, तसं नाही म्हणायचं, सप्लिमेंटरी नाही म्हणायचं आर्कला. सप्लिमेंटरी म्हणजे त्यांची सम असते, राईट. ओके ओके. हाऊ मेनी ऑफ यू वॉन्ट द MCQ एक्झाम ऑन क्वाड्रॅटिक दिस संडे? MCQ exam on quadratic. Okay. अगेन फक्त वोटिंग घ्यायला लय मजा येते मला. असे अर्धे यस म्हणतात, अर्धे न म्हणतात, अर्धे यस म्हणतात. नो 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 ये नो. तुमच्या मनावर काय आहे रे? सर्वच आहे आमच्या मनावर, तसं तुम्हाला वाटतं. ओके, चलो राईट इट डाऊन. पहा, लक्ष द्या. MCQ वरती झाली ना? पोल नका घेऊ, बोथ पोल नका घेऊ. ठीक आहे, पहा मी सांगतो नंतर. ओके, सो पहा, लक्ष द्या की मेजरमेंट विषयी आपण पाहिलं की आर्कच्या मायनर आर्कचं जे मेजरमेंट असतं, तर त्याचा जो सेंट्रल अँगल तयार होतो, कोणताही सेंट्रल अँगल असतो, एका आर्कला ऑलवेज सेंट्रल अँगल असतो. कुठूनही जाऊ द्या आर्क, पहा हे जर आर्क इथून एवढा घेतला मी, तर याचा सेंट्रल अँगल असा तयार होणार, राईट. मग या आर्कचं जे मेजरमेंट असेल ते या सेंट्रल अँगलचं मेजरमेंट असेल, आणि हा उरलेला जो मेजर आर्क आहे त्याचं मेजरमेंट 360 मायनस तो मायनर आर्क असेल, राईट. सो ओके,
तर त्याच्यामध्ये त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे, पहा लक्ष द्या की कॉन्ग्रुअन्स ऑफ आर्क म्हणजे काय पाहायचं आहे. कॉन्ग्रुअन्स ऑफ आर्क. सो कॉन्ग्रुअन्स ऑफ आर्क मध्ये एक पाहायचंय की कॉन्ग्रुअन्स आर्क कशाला म्हणायचं. आता आपण म्हणतो कॉन्ग्रुअंट अँगल किंवा कॉन्ग्रुअंट साइड म्हणजे काय असतं, त्यांचं मेजरमेंट सेम असलं पाहिजे. कॉन्ग्रुअन्स आर्क किंवा कॉन्ग्रुअंट साइड त्यांचं मेजरमेंट सेम असलं पाहिजे. सो पहा लक्ष द्या की जर समजा एका सर्कल मध्ये समजा एवढा आर्क आहे, बरोबर आहे, एवढा आर्क आहे, तर एवढ्याच मेजरचा जर दुसरीकडे कुठे आर्क असेल तर त्याला कॉन्ग्रुअंट आर्क म्हणायचं. पहा जर एवढ्याच मेजरचा जर दुसरीकडे कुठे अँगल, समजा हे काहीतरी 60 डिग्री आहे, तर हे जर 60 डिग्री असेल तर त्याला कॉन्ग्रुअन्स आर्क म्हणायचं, अदरवाइज नाही. मग कॉन्ग्रुअन्स आर्क ची डेफिनेशन काय येईल सांगा बरं, कोण सांगेल. कॉन्ग्रुअंट आर्क कशाला म्हणायचं मग. कॉन्ग्रुअंट आर्क आर whose measurement is सेम, इक्वल मेजरमेंट. बरोबर आहे का बघा. जर दोन आर्कचं मेजरमेंट जर इक्वल असेल तर आपण त्याला कॉन्ग्रुअंट आर्क म्हणायला पाहिजे. बघा दोन आर्कचं जर मेजरमेंट इक्वल असेल तर त्याला कॉन्ग्रुअंट आर्क म्हणायला पाहिजे. बट हेअर एक्स्ट्रा काय लक्षात ठेवायचं तुम्हाला, समजा मी याच्या भोवतीच एक मोठा सर्कल घेतला ज्याचे की सेंटर सेम आहे, बघा ज्याचे की सेंटर सेम आहे. मग या आर्कचं सांगा बरं मला, आधी मला एक सांगा, आर्क एबीसीचं मेजर किती आहे. आर्क एबीसीचं मेजर किती आहे. व्हेरी गुड, राईट, 60 डिग्री. EF जी चं किती आहे. EF जी चं मेजरमेंट किती आहे. EF जी चं मेजरमेंट किती आहे. याचं पण 60 डिग्री, राईट. मग या दोन आर्कला तुम्ही कॉन्ग्रुअंट आर्क म्हणणार का. हे कॉन्ग्रुअंट आर्क आहेत का, जरी मेजरमेंट इक्वल असलं तरी. हे दोन कॉन्ग्रुअंट आर्क म्हणणार का तुम्ही. मेजर कॉन्ग्रुअंटला एक्झॅक्ट सेम पाहिजे, राईट. सो रिमेंबर दिस, इफ वी आर टेलिंग द कॉन्ग्रुअन्सी ऑफ द आर्क, जेव्हा आपण आर्कचं कॉन्ग्रुअंट सांगत असतो तेव्हा रेडियस सुद्धा सेम पाहिजे, किंवा ह्याच सर्कलचं पाहिजे तरी म्हणलं तरी चालतंय. मग लिहून घ्या तिथे कॉन्ग्रुअन्स ऑफ आर्क मध्ये लिहून घ्या. कॉन्ग्रुअन्स ऑफ आर्क मध्ये लिहून घ्या. कॉन्ग्रुअन्स ऑफ आर्क मध्ये लिहून घ्या. टू आर्क्स आर कॉन्ग्रुअंट. टू आर्क्स आर कॉन्ग्रुअंट. Two arcs are congruent. Two arcs are congruent. If their measures and radii are equal. If their measures and radii two arcs are congruent if their measures and radii are equal. are equal. Right? कशाची लिंक सेंड करायचं हर्ष. ओके, काय लिंक सेंड करायचं व्हॉट्सअपवर, पण कशाची लिंक सेंड करायचंय. उद्या सुट्टी आहे, सॅटर्डेला सुट्टी असते ना.
हा डायग्राम काढायची, डायग्राम काढायचे. आणि तिथे लिहून घ्या आर्क एबीसी कॉन्ग्रुएंट टू आर्क एक्स वाय झेड. सृष्टी, हा मेजर फक्त अँगलला नाही आर्कला सुद्धा असते, आणि आर्कच मेजर सांगितलं ना आपण, राईट. आपण आर्कच मेजर सांगितलं. जेवढं अँगलचं मेजर असतं तेवढंच आर्कला पण मेजर असतं. आर्कला मेजर आहे आणि ते केवढं असतं, इक्वल टू सेंट्रल अँगल इन्स्क्राइब किंवा कॉन्स्टिट्यूटेड, राईट. ओके. डिग्री जे अँगलचं आहे तेच, याचं युनिट काय असणार. हे अँगल कसा मोजतो आपण, अँगल कसा मोजतो, अँगल कसा मोजतो, डिग्री. तसं कसं म्हणता येईल, तसं कसं म्हणता येईल म्हणजे कसं काय म्हणता येईल, तसं कसं म्हणता येईल म्हणजे काय म्हणता येईल नेमकं कसं. चला काही डाऊट आहेत, बघा. आर्कची लेंथ पण येणार, पण मेजरमेंट पण घेणार मी. मेजरमेंट घ्यायला काय प्रॉब्लेम आहे, हा जो पूर्ण अँगल आहे आपल्याला माहिती आहे, हे पूर्ण एक राऊंड म्हणजे 360, बरोबर आहे का. ऍक्च्युली आर्कची डेफिनेशन कुठून आलेली आहे पहा, लक्षात घ्या की हे जे सर्कल आहे, ऍक्च्युली जर सर्कलला मी जर एवढा सेक्टर जर काढून ठेवला, पहा लक्ष द्या, तर कसं येणार, हा एवढा भाग एक येईल सर्कलचा आणि हा एवढा भाग एक येईल, बरोबर आहे का बघा, राईट. याला सेक्टर म्हणतात ऍक्च्युली. आपल्याला मेजरमेंट आणि याच्यामध्ये लास्टच्या चॅप्टर मध्ये शिकायचंय, राईट. सो आता मला आर्क मेजर करायचे आहेत. हा मधला अँगल वाढला की या आर्च पण वाढते का बघा बरं. मधला जेवढा अँगल जास्त तेवढा हा आर्क मोठा. जर मी मधला अँगल 120 घेतला तर हा आर्क पण असा येणार. जर मधला अँगल पूर्ण घेतला 360 तर हा पूर्ण सर्कल येणार. बघा मधला अँगल जर पूर्ण घेतला तर पूर्ण सर्कल येतोय का बघा. मधला अँगल जर अर्धा घेतला, मधला अँगल जर अर्धा घेतला तर केवढा सर्कल येतोय सांगा मला. मधला अँगल जर अर्धा घेतला, राईट, 180, तर किती येते सांगा मला. आर्क किती येतो, अर्धा येतो, बरोबर सर्कलच्या अर्धा येतो, बरोबर आहे. म्हणजे या अँगल वरती आर्क डिपेंड आहे, ठीक आहे. एक्झॅक्ट तुम्ही ही लेंथ काढू शकता, पण आपल्याला मेजरमेंट करण्यासाठी आर्कचं मेजरमेंट सुद्धा वापरू शकतो आपण. कारण अँगल जर हाफ घेतला तर सर्कल पण हाफ व्हायलाय, अँगल जर फुल घेतला तर सर्कल पण फुल व्हायलाय, अँगल जर 1/4 घेतला तर आर्क पण 1/4 यायलाय. So it is depend upon this angle only. जर हा अँगल वाढवला तर तेवढ्याच प्रमाणात आर्क वाढणार आहे, म्हणून आपण तसं आर्कचं मेजरमेंट कन्सिडर करत आहोत. इज इट क्लिअर, राईट. आर्क मेजरमेंट, आर्क म्हणजे आपण हे मोजलं नाही, आपण सर्कलला पहा, लक्षात घ्या की आपण आता मी सांगणार आहे, लक्षात घ्या की जर मी जर बाबा म्हणलं की एक आर्क आहे, एका सर्कल मध्ये आर्क आहे अबाउट 90 डिग्रीचा आर्क आहे, म्हणजे तुम्हाला अंदाज लावता येईल ना केवढा आर्क आहे, बरोबर आहे का बघा बरं. म्हणजे तुम्हाला अंदाज लावता येईल का नाही केवढा आर्क आहे. आर्कचा अँगल जर आर्कचं मेजरमेंट 90 डिग्री म्हणलं मी,
तर केवढा सर्कल असायला पाहिजे किंवा केवढा आर्क असायला पाहिजे सांगा मला. पूर्ण सर्कलच्या 1/4 असायला पाहिजे. पूर्ण सर्कलचे किती असायला पाहिजे? 1/4. राईट. सो फ्रॉम धिस मेजरमेंट ओनली वी कॅन कन्सिडर द लेंथ ऑफ द आर्क. एक्झॅक्ट लेंथची काही गरज आहे का मला? जेवढा सर्कल दिलाय त्याच्या किती घे? जेवढा सर्कल दिलाय त्याच्या किती घे? 1/4 घे. आपण त्याच्या लेंथवर आपण कमेंट केलीच नाही, कारण आपल्याला मेजरमेंट साठी, ट्रिग्नॉमेट्री साठी, काही कॅल्क्युलेशन करण्यासाठी हे भरपूर आहे. त्याच्या रेडियसची काही गरज नाही, त्याच्या लेंथची काही गरज नाही. राईट. सो आपल्याला याच्यामध्ये हे लक्षात आलं का तुम्हाला अँगल वरून मेजरमेंट का ठरवलं गेलंय? अँगल वरून मेजरमेंट आर्कचं का ठरवलं गेलंय आलं लक्षात? नक्की. युनिट आलं लक्षात मेजरमेंटचं? आर्कचं मेजरमेंटचं युनिट आलं का लक्षात? नक्की. जे अँगलचं आहे, अँगल आणि आपण आर्क इक्वल म्हणलं ना, अँगल आणि आर्क इक्वल आहेत. राईट. ओके, ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट लिहा. when only one point is common between two arc, when only one point is common between two arc, when only one common point between, when only one common point between two arc, when only one common point between two arc, then मला कोण सांगेल की कोणत्या दोन आर्क मध्ये एकच कॉमन पॉइंट आहे? कोणत्या दोन आर्क मध्ये एकच कॉमन पॉइंट आहे? सांगता येईल का बघा बरं? दोन आर्क असे कोणतेही सांगा, काही प्रॉब्लेम नाही. असे दोन आर्क सांगा. सी पॉइंट कॉमन आहे. व्हेरी गुड. जर हा सी पॉइंट एकच पॉइंट कोणता? जर आर्क एबीसी घेतला आणि ईडीसी किंवा सीडीई घेतला तर सी इज ओनली वन कॉमन पॉइंट. बीसीडी नाही. पहा, लक्ष द्या. कोणीतरी सांगितलंय ए बी सी आणि बी सी डी याच्यामध्ये एकच पॉइंट कॉमन आहे का? सांगा बरं. हे बरोबर आहे का चुकीचं आहे? एबीसी आणि बीसीडी, एबीसी आणि बीसीडी, ए बी सी आणि बी सी डी, बी आणि सी एवढे, बी आणि सीच नाहीत, एवढे सगळे कॉमन पॉइंट आहेत. एवढे सगळे कॉमन पॉइंट आले. जर हे दोन आर्क घेतले तर हे कळलं का बघा? म्हणजे हे रॉंग आहे. चुकीचं काय ते पण कळायला पाहिजे आपल्याला. राईट. चुकू द्या, काही प्रॉब्लेम नाही. कोणाचं चुकतं? जे विचार करून ट्राय करतात सांगायचं. बरोबर आहे का नाही? सो हे कॉमन पॉइंट नाही, एकच कॉमन पॉइंट असला पाहिजे, एकच. ए बी सी आणि बी सी डी मध्ये हे सर्व कॉमन आहेत. बी आणि सी तर आलेच आणि त्याच्या मधले पण आले ना, हे पण पॉइंटच आहेत की मधले पण. बट when we consider the arc ABC and CDE असं जर असेल तर we can write that measurement of arc ACE या मोठ्या आर्कचं जे मेजरमेंट आहे ते तुम्हाला लक्षात येईल. कॉमन सेन्स आहे. हे आर्क प्लस हे आर्क. बघा, हा आर्क काय झाला? हा आर्क प्लस हा आर्क. Therefore, measurement of arc ACE is equal to measurement of arc ABC plus measurement of arc CDE. Measurement of arc
ACE. Write it down. I will start the meeting again. Right? मीटिंग मी परत सुरू करणार आहे. परत एक्सप्लेन करायचंय. ओके, चेक पहा. काय समजत नाही याच्यामध्ये मला नाही कळलं परत एकदा, पण एकदम सिंपल कॉमन सेन्स आहे. पहा, लक्षात घ्या. जर लगत आर्क असतील, समजा एका सर्कल मध्ये इथून इथपर्यंतचा एक आर्क आहे आणि इथून इथपर्यंतचा एक आर्क आहे, तर या दोघांची बेरीज केली की हा मोठा आर्क भेटेल. बरोबर आहे का? बघा, जर इथून इथपर्यंत एक आर्क आहे, त्याच्या पुढेच दुसरा आहे, तर त्या दोघांची बेरीज केली की हा मोठा आर्क भेटतो. समजा एक आर्क इथे आहे आणि दुसरा आर्क इथे आहे, दोघांची बेरीज करता येईल का? दोघांची बेरीज केल्यावर हा भेटेल का पूर्ण असा? नाही, राईट, कारण एक इथं आहे मध्ये गॅप आहे ना. ओके, so tomorrow is a holiday, therefore you will be get enough time to revise the quadratic equation, and exam MCQ exam will be on quadratic equation. ABC BCD CDE, ABC BCD म्हणजे काय म्हणायचं कळलं नाही मला. काही प्रॉब्लेम नाही, दोन पण पॉइंट घेऊ शकता. पहा, हे आर्क ए बी सुद्धा घेऊ शकतो मी. 3 पॉइंट, जनरली 3 पॉइंट घेतात, पण 2 पॉइंट सुद्धा घेता येतील. आर्क दाखवताना 2 पॉइंट सुद्धा घेता येतील. राईट, आय विल स्टार्ट द मीटिंग अगेन, देन वी विल डिस्कस युअर डाऊट. राईट, सर्व डाऊट सर्व सांगतो मी, काही प्रॉब्लेम नाही. जॉईन करा परत. ठीक आहे.